राज्यात वळवाच्या पावसामुळे 26,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। वळवाचा पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे 25 जिल्ह्यातील सुमारे 26,165 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली। त्यामध्ये उन्हाळी हंगामातील पिके, फळे आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालं। नंदुरबारमध्ये 3 लाखांचं बनावट बीटी बियाणे जप्त करण्यात आले। गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर ही बनावट बियाणं येत असल्याचं समोर आलंय। तर या बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून कृषी विभागाकडून यासाठी पथक तयार करण्यात आलंय। या पथकाकडून आता विविध ठिकाणी तपासणी केली। धुळेत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची 2,000 क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली। मक्याला 1,750 ते 2,000 रुपयांपर्यंत दर मिळतो। यावर्षी रब्बी हंगामात धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड करण्यात आली, त्यामुळे यंदा मक्याची विक्रमी आवक झाल्याचं चित्र आहे। कोकणामध्ये गेले 4 दिवस सलग पाऊस कोसळतो। याच अनुषंगाने आता शेतकऱ्यांनी नांगरणी करत भात पेरणीला मात्र सुरुवात केली। नंदुरबार जिल्ह्यात पावसाळ्याआधी शेतीच्या मशागतीला वेग आलाय। सोबतच बियाणे खरेदीची शेतकऱ्यांची लगबग दिसते। जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक कापसाची लागवड केली जाते, त्यामुळे कापसाच्या बियाणांची मागणी अधिक आहे। तब्बल 1.25 लाख हेक्टरवर ही लागवड केली जाते। अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने अक्षरशः थैमान घातलं। जिल्ह्यात अवकाळीमुळे आतापर्यंत 405 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। दरम्यान प्रशासन स्तरावर बाधित शेती पिकांचं पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। खानदेशात मजूर टंचाई आणि गारपीट, वादळी पावसामुळे मका मळणीत व्यत्यय येतोय। सध्या मळणी अंतिम टप्प्यात आहे। संकरित पेरणीची बाजरी आणि मका या पिकांची मळणी सध्या सुरू आहे। त्यासोबतच भुईमूग, कांदा काढणीसह आणखी 15 ते 20 दिवस सुरूच राहणार। जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत जामोद आणि आसलगाव या उपबाजारांमध्ये सध्या उन्हाळी भुईमूग विक्रीसाठी येतो। त्याला सरासरी सुमारे 5,400 रुपयांचा दर प्रति क्विंटल मिळतो। किमान 5,000 तर कमाल 5,800 रुपयांपर्यंत दर मिळतोय। मात्र या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे। पुण्याच्या चाकणमधील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटली। दुसरीकडे बटाट्याची आवक स्थिर राहून दरात मात्र तेजी दिसते। हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, भेंडीची आवक कमी झाल्यामुळे भावात वाढ झाली। आवक कमी झाल्यामुळे पालेभाज्या महाग झाल्या। धुळे बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर वाढलेत। वांगी, टोमॅटो तसेच इतर भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली। अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली। अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाला सडलाय, त्यामुळे भाजीपाल्याची आवक मंदावली। जालन्याच्या बाजारात 60 रुपये किलो दराने भेंडीची विक्री सुरू। बाजारात भेंडीची आवक कमी झाल्यामुळे गावात तेजी पाहायला मिळते। मागील महिन्यात सुमारे 20 ते 25 रुपये किलोने भेंडीची विक्री होत होती। शेतकऱ्यांना या दरवाढीमुळे दिलासा मिळाला, तर ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली। राज्यातील बाजारांमध्ये मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरचीची आवक कमी आहे। दुसरीकडे मागणी वाढताना दिसते, त्यामुळे दरही स्थिर दिसत आहेत। सध्या लग्न, सराई, जत्रा आणि समारंभामुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे, त्यामुळे हिरवी मिरची 3 ते 3,500 रुपयाने विकली जाते।